बटुळे बाबा यांच्याकडून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. इतकंच नाही तर मराठ्याचा झेंडा असेल तर आपला दांडा लावा असे आव्हान देखील ओबीसी समाजाला बटुळे बाबा यांच्याकडून करण्यात आल्याचं एका कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे. नेमकं त्या कार्यक्रमामध्ये बटुळे बाबांनी काय आव्हान केलेलं आहे, मनोज जरांगे पाटील यांच्यावर कुठकुठले आरोप केलेले आहेत, तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. तर नमस्कार मंडळी, बटुळे बाबा आणि मनोज जरांगे हा जो वाद आहे तो आता चांगला सोशल मीडियावर तापताना पाहण्यास मिळत आहे. मनोज जरांगे पाटील हे 16 मे रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करणार असल्याचं त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर बटुळे बाबा यांनी अहमदनगर येथील पाथर्डी या ठिकाणी ओबीसीच्या मेळाव्याच्या दरम्यान चांगलाच हल्लाबोल केल्याचं आपण पाहिलेलं आहे. याचबरोबर अगदी शिराळ भाषेमध्ये बटुळे बाबांनी मनोज जरांगे पाटील यांची खिल्ली देखील उडवल्याचं आपल्याला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर बटुळे बाबा जे आहेत ते चांगले चर्चेमध्ये येत असल्याचं देखील वेळोवेळी पाहण्यास मिळत आहे. बटुळे बाबांनी अहमदनगर येथील त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाही त्या टीका केल्या होत्या. याचबरोबर 16 मे रोजी पत्रकार परिषदेला ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणी येतील त्यावेळेस थेट त्यांचेच लोक मनोज जरांगे पाटील यांना हल्ल्याशिवाय राहणार नाही असा धक्कादायक खुलासा देखील बटुळे बाबांनी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला होता. त्यामुळे संपूर्ण समाजालाच वाटले होते की बटुळे बाबांनी केलेलं वक्तव्य जे आहे ते अगदी सत्यामध्ये उतरेल. कारण जर पाहिलं तर बटुळे बाबांचं गाव आणि आंतरवाली सराटी या दोन्ही गावाचं अंतर जर पाहिलं तर साधारण 5 ते 7 किलोमीटरचा असल्यामुळे बटुळे बाबांनी जो केलेला दावा आहे तो अगदी आत्मविश्वासाने केला असल्याचं अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितल्याचं आपण देखील पाहिलेलं आहे. परंतु तशी कुठलीच घटना जी आहे त्या ठिकाणी न घडल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे. अगदी ज्या पद्धतीने बटुळे बाबांनी वक्तव्य केले होते त्या वक्तव्याला खाली पाहण्याची वेळ आंतरवाली सराटी या ठिकाणच्या 16 मे रोजीच्या पत्रकार परिषदेमध्ये पाहण्यास मिळालेली आहे. अगदी बोटावर मोजण्या इतके लोक येतील असा आत्मविश्वास बटुळे बाबांना होता, परंतु त्या ठिकाणी शेकडो नव्हे तर हजारोच्या संख्येने समाज बांधव जो आहे तो त्या ठिकाणी उपस्थित राहिल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर विदर्भ या ठिकाणी ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस प्राचार्य लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेसह बटुळे बाबा यांची प्रमुख उपस्थिती त्या कार्यक्रमामध्ये असल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे. प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील सह मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेले भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्यावर देखील हल्लाबोल चढवल्याचं आपण पाहिलेलं आहे. याचबरोबर नवनाथ वाघमारे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर चांगले तासरे ओढवल्याचं देखील ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे. त्यानंतर अगदी अहमदनगर येथील कार्यक्रमापासून सोशल मीडियावर चर्चेत आलेले बटुळे बाबा पुन्हा एकदा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चेत आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. बटुळे बाबा यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं की मनोज जरांगे पाटील यांना आंतरवाली सराटी या ठिकाणी आल्यावर त्यांचेच लोक हल्ल्याशिवाय राहणार नाही, त्यानंतर पुन्हा एकदा बटुळे बाबा यांनी खूप मोठं असं वक्तव्य केलेलं आहे की मनोज जरांगे पाटील यांना 1300 कोटीचे कामं मिळालेले आहेत. त्यांनी 1300 लोकांना हे 1300 कोटीचं काम दिलं असल्याचा आरोप देखील बटुळे बाबा यांनी केलेला आहे. याचबरोबर गेवराई अंबड या ठिकाणी 200 वाळूचे टिप्पर चालत आहेत. ही वाळूचे टिप्पर जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या आशीर्वादाने चलत असून प्रत्येक टिप्पर कडून 1000 रुपये घेतले जात असल्यामुळे रोजचा 2 लाख रुपयाचा रोज मनोज जरांगे पाटील यांना भेटत असल्याचं देखील बटुळे बाबा यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ते 1300 लोक आणि हे 200 टिप्पर चालवणारे 200 लोक असे मिळून 1500 लोक जे आहेत ते आंतरवाली सराटी या ठिकाणच्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं बटुळे बाबा यांनी सांगितलेलं आहे. आपण जर पाहिलं तर अगदी सर्वसामान्य घरातून आलेलो आहोत. आपल्या जर समाजाची फजिती पाहिली तर खायचं काय, राहायचं कसा असा प्रश्न आपल्या समोर उपस्थित राहत आहे. शेतीचे कामं करायचे की समाजासाठी लढायचं, या दोन्ही मनस्थितीमध्ये आपल्या समाजातील सर्वसामान्य नागरिक असल्याचं देखील बटुळे बाबा यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे. याचबरोबर मी ज्या वेळेस पासून माझी पहिली बाईट जी आहे ती दिल्याच्या नंतर मला अनेकांचे फोन धमक्या येत असल्याचं देखील बटुळे बाबा यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता मी सर्व समाजाला एक विनंती करीत आहे की मी ज्यावेळेस एखादं वक्तव्य करीत असेल त्या पोस्टला जर त्यांची
एक कमेंट असेल तर आपल्या 100 कमेंट पडल्या पाहिजे असे आव्हान ओबीसी समाजातील तरुणांना बटुळे बाबांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. बटुळे बाबा इथपर्यंतच थांबले नाहीत, तर बटुळे बाबांनी थेट मराठा समाजाचा झेंडा असेल तर आपला दांडा कायमपणे खंबीर ठेवा असं आव्हान देखील त्यांनी यावेळी ओबीसी समाजातील नेते मंडळी याचबरोबर नागरिकांसह तरुणांना केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. इतक्यावरच बटुळे बाबांनी हा जो बोलण्याचा शिरळ भाषेचा जो ठेका धरलेला होता तो थांबवला नसून त्यांनी त्यापुढे देखील जाऊन सांगितले आहे की आता मराठा समाज नेहमीच आपल्याला गाजर देण्याचं काम करत आहे. आता हेच गाजर त्यांच्या तोंडामध्ये घालून पाठीमागून बुक्क्याचा मार द्यायचा आहे असं देखील वक्तव्य बटुळे बाबा यांनी विदर्भातील या कार्यक्रमामध्ये केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे बटुळे बाबा जे आहेत ते चांगलेच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचबरोबर बटुळे बाबांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेले आहेत त्या वक्तव्याला सोशल मीडियावर चांगल्याच कमेंट देखील येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. तर ह्याचबरोबर बटुळे बाबांना अनेकांनी धमक्याचे कॉल देखील केले असल्याचं बटुळे बाबा यांनी यावेळी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता बटुळे बाबांनी तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी आता थेट बायकोलाच सांगितलेलं आहे, आलो तर तुझा नाही तर समाजाचा, त्यामुळे मला कोण काय धमक्या देतंय मी कुणालाच काही जुमानत नसल्याचं देखील बटुळे बाबा यांनी सांगितलेलं आहे. मनोज जरांगे पाटीलांनी जर जो मराठा आरक्षणाचा लढा उभारलेला आहे तो मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो धनदाकट्या मराठा समाजासाठी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे. त्यांना गरीब मराठ्याचं कसलंही देणं घेणं नसल्याचं वक्तव्य बटुळे बाबांनी यावेळेस केल्याचं आपण पाहिलेलं आहे. याचबरोबर बटुळे बाबा बोलताना सांगितलेलं आहे की ह्या आरक्षणाचा खरा फायदा हा राजकारण्यांना घ्यायचा आहे, त्यामुळे हे आंदोलन उपोषण करण्याचा घाट जो आहे तो केला जात असल्याचा गंभीर आरोप बटुळे बाबांनी त्या कार्यक्रमामध्ये केलेला आहे. नेमकं बटुळे बाबा जे आहेत ते काय म्हणाले आहेत, ठळक काही मुद्दे जे आहेत बटुळे बाबांचे, त्यांनी ह्या ठळक मुद्द्यावर कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटीलावर आरोप केलेला आहे, याचबरोबर त्यांच्या पोस्टला येत असलेल्या कमेंट विषयीचा काही गंभीर आरोप आहेत. याचबरोबर मराठा समाजाचा झेंडा असेल तर त्याला आपला दांडा लावा अशा पद्धतीचे काही ठळक मुद्दे जे आहेत ते बटुळे बाबांनी या कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केलेले आहेत. नेमके बटुळे बाबांनी काय कार्यक्रमाच्या दरम्यान वक्तव्य केलेलं आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. त्याचा जर झेंडा असेल तर आपला दांडा कम्प्लीट ठेवायचा आणि त्याच्या एका कमेंटला कमीत कमी आपल्या 100 कमेंट पडल्याच पाहिजे. कारण आपण त्यांनी टाकलेल्या प्रश्नाला उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही आणि उत्तर दिलं तरच ते सोपत येत नाही. आपण जर समजा आपले भरकतच राहिलो चाललंय म्हणणं नाही पाटील लय भारी येतं, पाटील अगदी काय रात्री गोंडा लावला होता मला मागं बघू नये म्हणून. हा जर असे ते गोंडे लावित राहिले आणि तुम्ही नाही मागे बघितलं, तुम्ही मोर चलत राहिले तर पाठी मागून तुमचे टाचा 100% तुडीणारे लोक आहेत. त्याच्याकरता त्याला राजकारण न्यायचं, तुमचं आरक्षण न्यायचं म्हणजे हे काही याचं नाही, लेकरा बाळाच्या भविष्याकरता नाही किंवा गरीब मराठ्याचा लढा नाही आहे, सामान्य मराठ्याकरता काही नाही. याच्यात प्रस्थापित मराठा हे जी आहे कारखानदारी राजकारण याच्याकरता हे मनोज जरांगेचा लढा आहे, हे सामान्य मराठ्याकरता नाही. सांगा तुम्ही मला हे काम 1300 लोकांना दिले तर किती लोक झाले? 1300. वाळू माफीवाल्याचे तुम्हाला सांगतो 200 टिप्पर चालू येतं गेवराई आणि आंबड तेवढ्या परिसरात. 200 टिप्पर मागे, एका टिप्पर मागे 1000 रुपये रोज. किती रुपये झाले ते? 2 लाख रुपये रोज. आणि ते 200 टिप्परवाले 200 माणसं, हे 1300 ते 200 किती झाले? 1500. मग 1500 माणसं 1000 माणसं याला काय आवड आहे का? आता इथं आपला असं झालं.